हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनल समीक्षाज व्लॉग्समध्ये. ॲक्च्युली मी तुम्हाला काहीतरी तोडताना दिसत असेल. ॲक्च्युली मी मोगऱ्यांची फुलं तोडत आहे. हे म्हणजे आम्ही जिथे राहतो, म्हणजे ॲक्च्युली आमचं हे एक स्वतःचं घर नाही, किरायाचं घर आहे. तिथे झाड आहे, तिथले फुले तोडत आहेत मी देवपूजेसाठी, अशी दिसतात बघा. तर आजचा माझा सेकंड ब्लॉग आहे. तर आज माझे मिस्टर म्हणत होते की काहीतरी जे मला आवडते ते कर. तर माझ्या मिस्टरांना आवडते उत्तपम, म्हणजे घरगुतीच. मी काही असं म्हणजे याचं मिक्सिंग वगैरे काही केलं नाही, वेळेवरती बनवते. त्यासाठी मला थोडं 3-4 मिरच्या आहे ते भाजून घेत आहे आणि मी पोहे भिजवून ठेवले, वाटीभरच आहे थोडेसे. आणि हे नंतर मी काही कांदे कापले आहेत. नंतर हे तुम्हाला दिसतच असेल, सांबार आणि गाजर पण घेतलं आहे. आणि मग अशी मिरची भाजून घेतली, ते क्रश केलं. त्यानंतर मी आता मिक्सर पॉटमध्ये आपल्या रवा घेतला आहे, बारीक रवा आहे माझ्याकडे, तोच घेतला आहे. त्यामध्ये आता साधारण 2-3 चमचे मी दही घालणार आहे. सहसा म्हणजे काही आंबट व्हावं म्हणून. आणि ते भिजवलेले पोहे आहे ते ॲड केले आहे मी त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता या सगळ्यांना ॲड करून एक मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे खूप असा बारीक पेस्ट नाही करायचा, पण साधारणतः बारीक झालं पाहिजे, जसं आपले इडली बॅटर वगैरे असते ना त्याप्रमाणे. तसंच केलं आहे मी. बघा, मला असं वाटत आहे की पुन्हा थोडं पाण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा मी फिरवून घेईल हे. तसं तर माझ्या मिस्टरांना हे खूप आवडतात, कारण ते आंबट असते, त्याच्यामुळे आंबट तिखट त्यांना आवडतं, म्हणून मी अशी त्यांना नेहमी करून देते. पुन्हा एकदा फिरवते मिक्सरमध्ये. आता बहुतेक हे झालंच असेल, होऊन जाईल. हे झालं, हे असं बॅटर पाहिजे. ठीक आहे. हे नंतर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे पुन्हा व्यवस्थित, म्हणजे खूप घट्ट पण नको आणि खूप पातळही नाही. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करू शकता. खूप पातळ नाही करायचं आहे, कारण मग आपण तव्यावर जेव्हा टाकतो ना तेव्हा ते चिकटतात, त्याच्यामुळे मी खूप पातळ नाही केलं आहे, साधारण असंच. नंतर मी टाकले त्याच्यात थोडं मीठ. नंतर आपण ते कापून ठेवलेले बारीक चिरलेले कांदे आहेत, गाजर आहे किसलेले, नंतर कोथिंबीर आहे. हे सगळं मिक्सअप करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. 2-3 मिनटं छान फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते बॅटर असं व्यवस्थित जमले पाहिजे, त्यासाठी थोडं फिरवून घेत आहे. त्यानंतर मग आधीच ना, जर तुम्ही लोखंडी तव्यावर करत असाल तर त्याला की नाही थोडंसं कांदा भाजून घ्यायचं, नाहीतर मग तेल टाकायचं त्याच्यात आणि कांदा असा लावून, म्हणजे ते सिझलिंगसारखं ना तसं करून घ्यायचं, नाहीतर ते चिकटतात म्हणून. कारण मी असं करून बघितलं होतं तर माझं चिकटलं होतं. आता वरून ते मी जे मिरची आहेत ना ते आता भाजून मी क्रश करून घेतले, तेच टाकत आहे त्याच्यात. ते टाकले. मला असं थोडं बॅटर घट्ट वाटलं, त्याच्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. तसं तुम्ही लागेल तसं करू शकता, म्हणजे फक्त ते म्हणजे तव्यावरती खूप घट्टही नाही झालं पाहिजे, खूप पातळही नाही, त्याप्रमाणे. ठीक आहे. असं मला वाटलं, त्या पद्धतीने मी करते. असं मी म्हणजे नेहमीच असं करते, म्हणून असं वाटलं की एकदा तुम्हाला सांगावं. म्हणजे घरगुती साहित्यामध्ये करू शकतो, खूप काही लागत नाही याला. तर बघा, हे तव्यावर टाकत आहे मी बॅटर. तसं मी सिझलिंग केल्यामुळे ते तव्याला चिकटणार नाही आहे, तरी बघून घ्या एकदा. बस थोडंसं, खूप फिरवायचं नाही, दाबून वगैरे, जस्ट वरून बघू, कारण उत्तप्पा खूप डोस्यासारखं नाही करायचं आपल्याला, ते हलकंसंच. तर थोडं साईडने तेल वगैरे टाकून घ्यायचं आणि असं खरपूस चांगलं भाजून घ्यायचं. त्याला व्यवस्थित भाजले की चांगलं वाटतं. उत्तप्पा साधारणतः फक्त कोणी एकाच बाजूने भाजतं, पण मला दोन्ही बाजूने पाहिजे. ते थोडंसं खरपूस, ते व्यवस्थित वाटतं खायला. तयार झालं आहे आपला उत्तप्पा. आणि माझे मिस्टर म्हणाले त्यांना ठेचा आवडतो याच्यासोबत खायला, त्याच्यामुळे त्यांनी मला म्हटलं की ठेचा दे मला याच्यामध्ये, मला तेव्हा चांगला वाटतो. तुम्ही तसं कशाही बरोबर खाऊ शकता, निव्वळ खाल्लात तरी छान वाटतो हा बघा. आणि खरंच ट्राय करा, छान वाटतो.